नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व, प्रदीर्घ प्रशासकीय कार्यात कार्यरत असलेलं असं व्यक्तिमत्व प्रतिभा सुर्वे. प्रतिभाताई सुर्वे यांचं निवृत्ती आहे आणि या निवृत्तीच्या निमित्त आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाविषयी बोलणार आहोत. त्यांनी केलेला अखंड प्रवास आणि त्यामध्ये असलेले त्यांना आलेल्या अडचणी, त्याच्यातून त्यांनी केलेली मात आणि अनेक पदांवरती काम करत आज निवृत्त होत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाविषयी आणि त्यांच्या प्रेरणादायी संपूर्ण या कार्याविषयी. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने प्रतिभाताई सुर्वे यांचं आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार. ताई, आपण आता लवकरच निवृत्त होतात आहेत आणि त्या निवृत्तीच्या निमित्ताने आम्ही आपल्याशी संवाद साधतोय. आम्हाला सुरुवातीला असं जाणून घ्यायचं आहे की आपला जो कार्यकाळ होता, म्हणजे आपण या जिल्हा परिषदेमध्ये जॉईन झालात. सुरुवातीला आपण मंत्रालयामध्ये 6-7 महिने नोकरी केली. आपल्याला तिथली निवड झाल्यानंतर आपण जळगावला आपली बदली झालीत आणि त्यानंतर आपण जळगावमध्ये स्थायिक गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 1996 पासून आपण आजपर्यंत जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहात. विविध क्षेत्रामध्ये, विविध विभागांमध्ये आपण काम केलं आहे. मला तुमच्या या कार्यकाळाविषयी, तुमच्या या सगळ्या पदांविषयी, केलेल्या कामाविषयी सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीचा आपली जी वेळेला निवड झाली त्यावेळेला तुमची प्राथमिक भूमिका कशी होती की आपल्याला प्रशासकीय सेवाच करायची आहे की अजून कोणतं काम करायचं? कारण आपल्या कार्यामध्ये सामाजिक कामसुद्धा आलेलं, आपण त्याविषयी बोलणार आहोत. परंतु आत्ता मला सुरुवातीला की तुम्ही ज्यावेळेला प्रशासकीय सेवेमध्ये जॉईन झालात त्यावेळेला कशा पद्धतीची तुमची भावना होती आणि तुम्ही काय करावं असं ठरवून या प्रशासकीय सेवेमध्ये जॉईन झालात? तसं प्रशासकीय सेवेमध्ये आधी यावं असं नव्हतं, पण माझ्या काही कौटुंबिक अडचणीमुळे मला नोकरी करावी लागली. त्यामुळे मी मग ज्यावेळेला मला अशी नोकरीची गरज भासली त्यावेळेला मी निवड मंडळाच्या दुय्यम सेवा निवड मंडळ असेल, MPSC अशा परीक्षा दिल्या आणि योगायोगाने मी 95 ते 96मध्ये 2-3 परीक्षा पास झाली. अच्छा. पहिल्यांदा तर मी कोषागार कार्यालयात ट्रेझरी ऑफिसर म्हणून पण पास झाली होती, पण ते लेखा डिपार्टमेंट आहे वगैरे अशी भीती वाटल्याने मी तिकडे जॉईन नाही झाली. प्रथम मग मी जिल्हा परिषद, माझे वडील जिल्हा परिषदला होते त्यामुळे एक ओळखीचं जिल्हा परिषद आहे म्हणून भाऊ पण माझा जिल्हा परिषदला होता, तर मला मानधनी सेवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत मिळाली. आणि मी आधी पण विद्यार्थी दशेत विद्यार्थी परिषदेचं वगैरे काम केलं. मग मला थोडं सोशल टच होता म्हणून एक महिलांच्या स्कीमसाठी मला वर्ग करण्यात आला आणि मी तिकडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून जॉईन झाली आधी. आणि मग त्यात महिलांचं काम करताना मला त्यांच्या जाणीव, त्यांच्यामध्ये ग्रामीण भागातल्या विशेषतः महिलांशी माझा संबंध आला. त्या योगायोगाने मला अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांशी संबंध आला. त्यामुळे महिलांच्या अनेक समस्यांची जाणीव झाली आणि मग जिल्हा परिषद काम करण्याचा एक वेगळा हेतू पण मी मनाशी ठरवला की यात काहीतरी करता येईल आणि महिलांच्यासाठी पण काहीतरी करता येईल. तुम्ही सुरुवात महिलांच्या या विभागापासून, महिला बाल विकास विभागापासून तुमची या जिल्हा परिषदल्या कार्यकाळाची सुरुवात झाली. त्यानंतर आपण शिक्षण विभाग असेल, बांधकाम विभाग आहे, पंचायत समितीचा विभाग, शिक्षण विभागातल्या दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिक आहे, ह्या सगळ्या सामान्य प्रशासनाचं देखील काम आपण केलं. या सगळ्या विभागांमध्ये काम करत असतानाचा तुमचा अनुभव कोणत्या विभागात खूप चांगला किंवा लक्षात राहण्यासारखा असा कोणता होता? आरोग्य विभागात मी 2 वर्ष काम केलं. त्यावेळेला कोरोना काळात मला काम करता आलं आणि कोरोना काळात माझं प्रशासकीय काम असलं तरी मी स्वतःहून कोरोना काळात लसीकरण वगैरे, त्यावेळेला जी दुर्मिळता होती, टंचाई होती, तर त्यावेळेला मी आमच्या तांत्रिक लोकांबरोबर पण काम केलं. एक जनसेवा म्हणून मी लसीकरण देणं, आमच्या शिक्षकांना त्यावेळेला कोविडच्या ड्युट्या लावल्या त्यांच्यासाठी लसीकरणाचे कॅम्प, गस सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी कॅम्प, नंतर आमच्याही काही प्राथमिक शिक्षकांसाठी कॅम्प, असं एक सोशल व्ह्यूने तेही काम केलं. आणि मला सगळ्यात चांगलं काम करायला माध्यमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभागात मिळालं. त्यावेळेला माझा दृष्टिकोन असा होता की शिक्षकांची माझी अटॅचमेंट झाली आणि शिक्षक म्हणजे जे काम करतो त्याने नवीन पिढी घडते म्हणून मला शिक्षणमध्ये काम करायला आणि त्या नवीन पिढी घडवणाऱ्याच लोकांची सेवा मला करता आली. त्यांच्या अनेक अडचणी होत्या, त्या महिला शिक्षकांच्या होत्या. स्वतः माध्यमिकमध्ये काही लोक विना अनुदानित केवळ 12 वर्षापासून काम करत होते आणि 2017ला त्यांना अगदी 12 ते 13 वर्षानंतर शासनाने त्यांना अनुदानच्या टप्प्यावर घेण्याचा निर्णय घेतला. मग त्यावेळेला ते तिथं काम करायला ज्यांच्याकडे ते काम होतं त्यांचं प्रमोशनने ते पद रिक्त होतं. शासन निर्णय येऊनही त्यांना इतक्या वेळेला त्या लोकांनी आंदोलन केलं किंवा 12-15 वर्ष आयुष्याची ज्यांनी विनाअनुदान घालवली त्यांचं काम करायला कोणी नव्हतं. मग त्यावेळेला DP महाजन सर म्हणून आमचे शिक्षणाधिकारी होते, ते म्हटले, मॅडम बघा तुम्ही संघटनात्मक काम करतात, तुमचा दृष्टिकोन पण चांगला आहे आणि तुम्हाला प्रशासन सगळ्या याच्यात तुम्हाला सगळा अभ्यास आहे, तर तुम्ही हे काम करा.
त्यावेळेला ते उपशिक्षणाधिकाऱ्यांचं काम होतं, तरी ते मला देण्यात आलं आणि मी अगदी म्हणजे मनापासून ते काम केलं. अहोरात्र विद्यानिकेतनला कॅम्प घेतले, रात्री 12-12 वाजेपर्यंत. म्हणजे तो गेल्या 15 ते 20 वर्षाचं कामकाज मी गेल्या 3-4 महिन्यात केलं. आणि मला आनंद आहे सांगायला की मी त्यावेळेला काम करताना मला पुण्याला, नाशिकला सारखं जावं लागलं. तर डायरेक्टर होते त्यावेळेला जराक साहेब म्हणून. तर त्यांनी मला राज्याच्या कामकाजासाठी खास माझी निवड केली तिथं आणि मला ऑर्डर देऊन तिथं 15-20 दिवस मला पूर्ण राज्याच्या विनाअनुदानित लोकांचं काम करता आलं. आणि त्यावेळेला तावडे साहेब पण होते शिक्षण मंत्री आणि ते आमच्या विद्यार्थी परिषदेशी टच असल्यामुळे काही ज्या अडचणी यायच्या त्या मी त्यांच्याशी बोलून पण सॉल्व केल्या. आणि बऱ्याच वेळा कागदी घोडे प्रशासनात राबवले जायचे आणि त्यांना ज्यावेळेला अनुदानाचा टप्पा द्यायला त्यावेळेला फार वेळा ती प्रोसिजर होऊन पण वारंवार तेच पाहणं. मग मी शेवटी डायरेक्टर आणि त्यांना समजून सांगितलं की ह्या लोकांना सगळा अनुभव आहे, काम आहे, फक्त आता कागदासाठी त्यांना 1-1 वर्ष तात्काळू नका. तर जे आहे ते सगळं आहे. आणि संस्था चालक आणि त्यांच्यात फार मोठी दरी झाली, तेही फ्रस्ट्रेशनमध्ये आले होते. मग मी सगळ्या राज्याचंही काम केलं आणि मला समाधान झालं की ज्यांना इतक्या दिवस पगार नव्हता, जे अगदी मला वैयक्तिकरित्या माझी ओळख होती, संघटनात्मक पण माझी भावना असल्यामुळे ते मला अगदी व्यक्तिगत प्रश्न सांगायचे. सर त्याच्यात असं प्रॉब्लेम होता की 12-12 वर्ष काही लोकांनी शेती विकून नोकऱ्या केल्या, काही लोकांनी लग्न होत नव्हते म्हणून अगदी ती नोकरी घरदार विकून त्या संस्थेत भरले पैसे आणि त्यांना अनुदान नव्हतं. काही लोकांचे घटस्फोटपर्यंत किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये काही लोकांचा फार फार विपर्यास असा होता की एकदम त्यांच्या भावना ज्वलंत झाल्या. न्याय तुम्ही मिळवून दिला. न्याय मी मिळवून दिला. याचमुळे तुम्ही शिक्षण विभागात सगळ्यात जास्त वेळ होतात का? सगळ्यात जास्त वेळा होती आणि माझं आवडतं. मी तुमच्या प्राथमिक पूर्ण टेन्युअरमध्ये सगळ्यात जास्त काळ तुमचा शिक्षण विभागात 30 वर्षाच्या सेवेत जवळजवळ 16 वर्ष मी शिक्षण विभागात काढली. 16 ते 17 वर्ष निम्मा काळ तुमचा शिक्षण विभागात गेला. का तर या शिक्षकांना न्याय दिल्यामुळे की तुम्हाला आवड असल्यामुळे की तुमच्यावरती टाकलेल्या विश्वासामुळे, कशामुळे तुम्हाला? मला आवड होती आणि आपल्याला काहीतरी वेगळं काम करता येतं आणि न्याय देता येतो. प्राथमिकलाही असताना अनेक वेळा पदोन्नत्या रखडल्या जायच्या. त्या टीमवर्क करून मी चांगल्या प्रकारे आणि त्यांना पाहिजे त्या गावाला देण्यासाठी असा सातत्याने आम्ही माननीय मुख्य कार्यकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील यांच्या माध्यमातून प्रयत्न करून 6-6 वर्ष ज्या पदोन्नत्या होत नव्हत्या त्यावेळेला मी गेले की त्या फटकन 2-4 महिन्यात करण्याचा प्रयत्न करायचा. अच्छा. तसं तुम्ही हे सगळं सांगितलं. शिक्षणासाठी शिक्षण विभागामध्ये मॅक्झिमम काम करत असताना काही आव्हानं देखील निश्चित समोर आली असतील. फार आव्हानं पण मला आली आणि संघर्षही करायला लागला. कारण माझी बांधिलकी, मला प्रत्येक वेळेला अशी भावना होती माझी की येणाऱ्या कर्मचाऱ्याचं काम बिनदिक्कत व्हावं, त्याने जास्त फिरू नये. एक काळ असा होता 2009मध्ये की आंतरजिल्हा बदल्यांसाठी धुळे जिल्हा परिषद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद 2 जवळच्या जिल्हा परिषदांमध्ये जागा नव्हती ओबीसीची. त्यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी रामास्वामी होते आणि एक शिक्षिका होती आमची नांदेडला. तिचे मिस्टर सर सैनिकमध्ये होते, कारगिल युद्धामध्ये ते होते, त्यांना काही ॲक्सिडेंट झाला. तर त्या मुलीला बदली करण्यासाठी अगदी तिथले सैनिकी कार्यालयातून CM कार्यालयात फोन, CM कार्यालयातून COंना फोन यायचे आणि त्यावेळेला आमच्याकडे सतत 4 वर्ष ओबीसी जागा नाही, ओबीसी जागा नाही दाखवली जायची. मग कुठेतरी खंत होती. मग COंशी बोलणं झालं. CO पण बोलले की एक बदली आपण करू शकत नाही, तर काय करायला पाहिजे. तर त्यावेळेला काय झालं होतं की रोस्टर करताना तात्कालीन लोकांनी तात्पुरतं काम करताना म्हणजे सोनार, चौधरी, तेली असे दिसले की ते ओबीसी कॅटेगरीत टाकून ठेवले. त्यावेळेला भरती प्रक्रिया शिक्षण लावायची जिल्हा परिषदला. मग त्यामुळे तो ओबीसीचा कोटा जास्त होता. मंजूर पदांपेक्षा 380 पदं जास्त होती. मग त्याच्यावर आम्ही त्यांच्या मूळ जातीवर, कोणत्या जातीवर लागले ती मोठी एक्झरसाईज केली, सगळं रेकॉर्ड काढलं आणि ते 4 ते 5 महिन्यात सगळं नवीन रोस्टर केलं आणि ओबीसी लोकांसाठी जागा काढल्या. आणि त्यावेळेला अनेक म्हणजे जे 6 वर्षापासून तात्काळत होते अशा 209 लोकांना आम्ही आंतरजिल्हा बदलीने या जिल्ह्यात सामावून घेतलं. त्यावेळेला विशेष म्हणजे धुळ्यालाही जागा नव्हत्या, नाशिकला नाही, औरंगाबादला नाही. मग ते सगळ्या जवळ म्हणून धुळ्यातून सगळ्याकडनं जळगावला आले. त्यावेळेला एका वेळेला आणि रामास्वामींसारखा प्रशासकीय अधिकारी निस्वार्थीपणे त्यांना सगळ्या भावना कळल्या आणि त्यांनी 209 लोकांची एका वेळेला ऑर्डर काढली. त्याच्यानंतर आम्ही 67 लोकांना पुन्हा घेतलं, पण ते अगदी पारदर्शक. पण मग त्यावेळेला थोडंसं राजकीय काही पदाधिकारी काही थोडं ह्या संघर्ष झालाच. पण त्यातही कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. साधा आमच्या शिपायाने सांगितलं तर तेही काम करण्याचा मी प्रयत्न केला की कारण त्याचाही अधिकार आहे, त्याचाही कोणीतरी नातेवाईक आहे
आणि त्याचीही सोय व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठी ऑर्डर असेल का सगळ्यात मोठी म्हणजे ऑर्डर. आजपर्यंत सगळ्यात जास्त एकाच वेळेला भरती होणारी हां, एकाच ही वेळेला. एक मोठी सगळी ऑर्डर असेल. मोठी. पण एवढी सगळं काम करत असताना तुम्ही राजकीय शब्द एक वापरला. हो, तुम्हाला काम करत असताना राजकारणाचं प्रेशर खूप आलं नाही? खूप प्रेशर आला. अध्यक्ष, सभापती, पदाधिकारी यांचा सारखा वेगवेगळा, मग ते ॲलिगेशन करायचे किंवा मग त्रास द्यायचे. माझ्या बदलीपर्यंतचा त्यांचा प्रयत्न असायचा. माझ्या तशा वारंवार बदल्या झाल्या. ज्यावेळेला मी कुठे झुकली नाही किंवा मला नाही आवडायचं, मी कर्मचारी आणि सामाजिक बांधिलकी ठेवून की न्याय द्यायला पाहिजे. त्यामुळे माझा सतत संघर्षही राहिला, पण त्यातून मी न्याय दिला आणि मला चांगले अधिकारी मिळाले. सुरुवातीला एक विषय केला की लेखाची मला भीती वाटली, म्हणून तुम्ही त्या लेखा विभागाकडून ते टाळलं आणि तुम्ही इकडे आलात. हां, लेखा विभागात कसं की मला ऑडिटर मिळालं होतं, म्हणजे स्थानिक लेखा परीक्षांमध्ये ऑडिटर ही पोस्ट होती. आणि मग मला घरी पण की पूर्ण जिल्ह्यांमध्ये तुला फिरायला लागेल आणि तुझा स्वभाव असा हे नाही, तर त्याच्यात काही लोकांचं ॲडजस्ट करणं हे करणं असेल तर तू करणार नाही, पुन्हा संघर्ष होईल. तर तू सेफ झोन म्हणजे आपला. आणि माझे चुलत मामा, माझे वडील, भाऊ सगळे जिल्हा परिषदला होते. तर आणि हा ग्रामीण विकासाचा आहे, याच्यात ग्रामीण भागात आपण जास्त कर्मचारी, महिला यांच्या सगळ्यांच्या सेवा करू शकू, म्हणून मी खरं म्हणजे मी मुंबईला लागली होती पहिल्यांदा. दुय्यम सेवा निवारण मंडळ आरोग्य डिपार्टमेंट होतं माझं. त्यावेळेला दौलतराव अय्यर साहेब मिनिस्टर होते. आमचे विद्यार्थी परिषदेचे विनोद तावडे साहेब BJPचे सचिव होते. मग त्यांच्या थ्रू मी लवकर बदली केली इकडे. पण आरोग्यात असताना मग जिल्हा परिषदेला का घ्यावं असं मला त्यावेळेला आपले खडसे साहेब अर्थमंत्री होते, त्यांनी मला मदत केली आणि म्हटले, मग त्यावेळेला तिथं सचिव होते नाभा पाटील, ते म्हटले की तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जा, जिल्हा परिषदला स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर पुन्हा तुम्हाला इकडे येता येणार नाही. मग त्यावेळेला म्हणा पुन्हा त्यांनी ट्रेझरी घ्या, कलेक्टर ऑफिस घ्या असा आग्रह केला. तुम्हाला इतक्या ऑफर्स वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही कुठे तुम्हाला पाहिजे तिथे देतो आम्ही, तयार आहोत. पण मला माझा भाऊ होता अंगणवाडी या ICDSला, मग अंगणवाडीच्या पर्यवेक्षकांची, तर मला याच्यात लहान मुलांपासून तर महिलांपर्यंत सगळ्यांचं काम करता येईल या दृष्टीने मी जिल्हा परिषद निवडली. तुमच्या याच्यात ABVP हा 2-3 वेळा आला. मला जरा ABVP तुमची काय पोस्ट होती, तुम्ही कोणतं कार्य केलं, कशा पद्धतीचं तुम्ही त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी काही काम केलं का, त्या संघटनेतून तुम्ही तयार झालेले व्यक्तिमत्व आहात, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये सगळं काम करू शकला असं तुमच्या आतापर्यंतच्या याच्यावर लक्षात. मला ABVP विषयी तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. मी धरणगाव कॉलेजला होती विद्यार्थी परिषदेमध्ये, आणि विद्यार्थी परिषदेशी माझ्या त्या संघटनेशी संपर्क आला. त्यावेळेला विद्यार्थी परिषद किंवा असं सतत विद्यार्थ्यांसाठी हे करायचं, आणि मग विद्यार्थिनींच्या गोष्टी, विद्यार्थ्यांसाठी आम्ही संस्कार केंद्र घ्यायचो, अशा काही चांगले प्रोजेक्ट्स होते. तर मला विद्यार्थी परिषद भावली आणि मी त्यांच्याशी अटॅच झाली. मग विद्यार्थी परिषदमध्ये स्थानिक लेवलला आमचं मंत्रिपद असतं, आणि एक कार्यकर्ती म्हणून त्यावेळेला काम करताना आमच्या धरणगावला स्वतःची इमारत नव्हती कॉलेजला, तर त्या कॉलेजची इमारत व्हावी म्हणून विद्यार्थी परिषदेने फार मोठं आंदोलन केलं. त्यात आम्ही सहभाग घेतला, आणि त्यावेळेला आमच्या वेळेला पुणे विद्यापीठ होतं. मग आम्हाला पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका, पुणे विद्यापीठ, तर आपली मागणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्हावं अशी त्यावेळेला ज्वलंत होती. आणि मग आम्ही फार आंदोलनं केली. मग त्या आंदोलनात सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही रेल रोको केलं. पण त्यावेळेला म्हणजे तो प्रसंग असा आहे की सगळ्या जिल्हाभर आमचं ते आंदोलन होतं की भुसावळहून तर अंमळनेरपर्यंत कुठेही आपण रेल्वे जाऊ द्यायची नाही. जळगावचे कार्यकर्ते, अंमळनेर, सगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यावेळेला होते. पण पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि आंदोलन सक्सेस होऊ द्यायचं नाही असं जेव्हा प्रशासनाने ठरवलं होतं, त्यावेळेला मी आणि माझ्या 2 मैत्रिणी होतो, रुपल आणि दर्शना म्हणून. तर आम्ही त्यावेळेला पाऊस होतं आणि आम्ही रेल्वे स्टेशन, आमचं विद्यार्थी परिषदेचं कार्यालय आणि आमचं शैक्षणिक हे PR हायस्कूल गावात होतं धरणगावला, आणि स्टेशन गावाच्या बाहेर होतं. आम्ही स्टेशनवर आंदोलनाला आलो, पण आंदोलनाला चावलखेड्याजवळ आमची ती गाडी थांबवली होती की आम्ही अटक होईपर्यंत ती येऊ द्यायची नाही, म्हणजे आमचं आंदोलन सक्सेस. मग आम्ही आमच्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये, बसेसमध्ये आमच्या भरपूर विद्यार्थिनी सगळ्यांना अटक करून नेली. मग आपण अटक केली तर आपलं आंदोलन फेल होईल असं म्हणून आम्ही एक तिथं स्टेशन मास्तरचं घर होतं, पोलिसांचा चकवा करून आम्ही पाणी पिण्याच्या याच्याने तिथं गेलो. आणि मग त्यावेळेला ठरवलं, त्यावेळेला मी 12वीत असेल, मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की पाणी प्यायचं आणि पोलिसांना पुढे जाऊ द्यायचं ना आपण लपून राहायचं. मग त्यावेळेला पावसाळी वातावरण होतं. मग याच्यातून पण आम्ही निघालो त्या घरातून पाणी पिऊन, आणि असं तिथं ते रेल्वेचे काही सामान होतं त्याच्या मागे लपलो, आणि एक खड्डा होता त्यात आम्ही लपलो 2-3 विद्यार्थिनी,
आणि पोलिसांनी मस्त ते जाईपर्यंत आमचं फाटकही बाकीच्या रेल्वेचं मुलांना पुढे घेऊन गेले. पुढे घेऊन गेले पोलीस व्हॅन, आणि जास्त संख्या असल्याने एक बस पण पुढे भरून नेली आणि आम्ही 3-4च विद्यार्थिनी थांबलो आणि लपून राहिलो. आणि मग विद्यार्थिनी आणि सगळे आंदोलक गेले असं त्यांनी तिकडे वॉर्निंग दिली आणि मग ती गाडी सुटली. आणि गाडी सुटली, आम्ही थांबून राहिलो. मग चावलखेड्याहून गाडी सुटल्यावर गाडी अगदी धरणगाव स्टेशनला येईल तेवढ्यात आम्ही त्या खड्ड्यातून बाजूला झालो आणि पुन्हा पळतच रेल्वेच्या पटरीवर गेलो आणि तिथं अक्षरशः 3च जण होतो. अच्छा. आणि मग आम्ही ती गाडीवर त्या पटरीवर झोपलो. म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ते आंदोलन तिथं सक्सेस केलं. मग त्यावेळेला पोलिसांनी त्यांच्याकडे त्यावेळेला काही मोबाईल वगैरे नव्हते, मग वॉकी टॉकी वगैरेने सांगून पण स्टेशन रेल्वे गेटपासून पोलीस लेडीज येईपर्यंत आमचं आंदोलन तेवढं सक्सेस झालं. अच्छा. आणि मग त्यामुळे थोडं समाधान गनिमी वाटतं की कावा जे जो आपण म्हणतो तशा पद्धतीचा तुम्ही गनिमी कावाने त्या आंदोलन सक्सेस केलं. त्या आंदोलन केल्यानंतर काय बेनिफिट झाले? मग त्या बेनिफिट झालं की हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चालना मिळाली आणि ते विद्यापीठ होण्याला हे झालं. आणि शेवटी 91ला ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी दशेतून म्हणजे माझं M.Com होतं त्यावेळेला ते विद्यापीठाचं डिक्लेरेशन झालं की ज्यावेळेला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होईल. मग त्यावेळेला समाधान झालं. आमच्या विद्यार्थी परिषदेनेही जल्लोष केला. मग त्यात आपला कुठेतरी खारीचा वाटा आहे बा की लोकांना आज जे विद्यापीठ आपलं मिळालं आहे. अच्छा. तिथे जे बाळकडू आले ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या या सर्व 30 वर्षाच्या कार्यकाळासाठी कामात आले असतील असं म्हणता येईल? नक्कीच म्हणता येईल. कारण की मला त्या आंदोलनाची पण आणि लोकांसाठी ज्या ज्या क्षेत्रात मी विद्यार्थी होती तर विद्यार्थ्यांसाठी काम करावं वाटलं. मी मानधनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला महिला विकासाचं काम करायची. बचत गटांची पहिली जी संकल्पना होती सेंट्रल गव्हर्नमेंटची ती आपण पहिल्यांदा DRDला राबवली. त्यावेळेला BPL म्हणजे पिवळ्या कार्डचे जे होते त्या महिलांचा गट करताना त्यांच्या जाणीवा झाल्या की अजूनही ग्रामीण भागात महिलांचे किती हाल अपेष्ट आहे. मग ते पाहून थोडंसं हे पण व्हायचं की आपण आहोत त्या स्थितीत बरं आहोत. मग तिथं अंगणवाडी परिवीक्षिका आणि सेविकांची माझा संपर्क आला. त्यांच्या मदतीने मी बचत गट, तर त्यांच्याही मग अडचणी माझ्या लक्षात आल्या आणि मग मी सुरुवातीलाच 98ला अंगणवाडी सेविका आणि परिवीक्षकांची संघटना स्थापन केली. आणि त्या संघटनेतून मग कर्मचाऱ्यांना महिलांना न्याय द्यायला सुरुवात केली. आणि 2006मध्ये सर्व म्हणजे अगदी 16 संघटना शिपायांपासून ते इंजिनियरपर्यंतच्या असा एकत्र होता तो जिल्हा परिषद महासंघाशी आम्ही अटॅच झालो आणि महासंघाची इथं स्थापना केली. महिलांना न्याय देण्यासाठी जसं तुम्ही हे सगळं काम करत असताना एक महिला अधिकारी म्हणून तुम्हाला काय अडचणींना सामना द्यावा लागला? महिला अधिकारी म्हणून बऱ्याच वेळा ग्रामीण भागात जाताना असं कोणीतरी सोबत, कधी रात्री बचत गटाच्या मिटिंगा घेताना उशीर झाला तर भीती वाटायची. किंवा ज्या महिलांसाठी काम करायचो त्यांच्या घरी कोणी व्यसनाधीन नसलं तर ते आम्हाला शिव्या पण द्यायचे की तुम्ही रिकामं काम काय करतात, आमच्या मुलींना बायकांना काय तुम्ही हे शिकवतात. तर अशा काही अडचणी यायच्या. आणि त्यावेळेला थोडंसं राजकारण म्हणजे जे काही आमचे सदस्य वगैरे होते त्यांचा काही ग्रामीण भागात, आणि आमचा हेतू असा होता की ग्रामीण महिलांची उन्नती व्हावी, दलित पीडित आणि ज्या शोषित आहे. पण कधी कधी सदस्य किंवा कोणीतरी असं सांगायचं की जे निवडून येतात ते सदन घरातले होते पण त्यांनाच सेविका म्हणून द्या, त्यांनाच काहीतरी अनुदान द्या, परत तेच. आम्ही काही वस्तू वाटायचो, शिलाई मशीन, कडवा कटर, मिरची कांडप. तर त्यावेळेला थोडं वाईट वाटायचं की जर एखादा सभापती आहे त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे ते आहे आणि तेही अशा छोट्या छोट्या स्कीममध्ये पडतात किंवा ते त्यांच्या गटांना जास्त प्राधान्य देतात. त्यावेळेला थोडं वाईटही वाटायचं, फ्रस्ट्रेशनमध्ये पण यायची, मग चिडचिड व्हायची, संघर्षही व्हायचा. पण आम्ही काम करताना सेविकांची आणि मदतनीस पर्यवेक्षकांचीही मला चांगली साथ मिळाली. मग आम्ही ठरून चांगल्या लोकांना न्याय दिला. जशी पर्यवेक्षकांची तुम्हाला साथ मिळाली, कर्मचाऱ्यांची साथ मिळाली, सगळं काम करत असताना सहकाऱ्यांची देखील साथ मिळाली, परिवाराची साथ तुम्हाला कशी मिळाली? परिवाराची साथ पण मला फार चांगली मिळाली. कारण माझ्या परिवारात असं होतं की माझे आईवडील फार लवकर गेले. मी 10वीत असतानाच वडील गेले. भाऊ माझा मामांकडे शिकायचा. मोठ्या बहिणीचं माझं लग्न म्हणजे आम्ही लहान असताना, मी 10वीत असतानाच त्यांचे लग्न झालेली होती. मग वडील वारल्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली आणि आईला माझ्या म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम होता. त्यावेळेला मग मी, आई आणि लहान भाऊ माझा घरी असायचो. मग त्यावेळेला थोडी आईच्या आजारपणाकडे पाहण्याचाही माझ्यावरच जबाबदारी आली. म्हणजे 10वी-11वीतच मी थोडी घरची जबाबदारी घेतली की आईचा आजारपण, तिचं गोळ्या औषध, आणि धरणगावला फार पाणी टंचाई असायची. तर आम्ही वरच्या घरावर राहायचो. तर पाणी मी कुठेही असले, आणि मी स्पोर्ट्समध्ये पण होती, जास्तीत जास्त वेळ माझा ग्राउंडवर पण असायचा, ह्या संघटनांमध्ये असायचा.
पण मी आईला पाणी उचलू नाही म्हणून 5 वाजता आमच्याकडे नळ यायचे, तर ते पाणी भरायला कुठूनही असली तरी मी पाणी भरण्यासाठी, म्हणजे घराची अशी जबाबदारी घेत घेत मला ती जबाबदारीची पण जाणीव झाली. आणि भाऊ वेगळे होते, पण दुर्दैवाने मला आईचं आणि वडिलांचं लवकर छत्र माझं हरपलं. आणि त्यामुळे आईला मी जवळ होती, त्यामुळे आईने मला सांगितलं होतं की तुला घराचं सगळं माहिती, तर तू इतरांना आधार देशील. मग ते वाक्य लक्षात ठेवून मी घरालाही आधार देण्याचा प्रयत्न केला असता. आणि मग मला आई म्हटली होती माझी की तू सगळं कर, तू हुशार आहे, सगळं काही आहे, आम्हाला तुझा अभिमान आहे, पण कोणत्याही क्षेत्रात तू काम करताना म्हणजे स्वतः खोटारडेपणाने झुकू नको आणि स्वतःला सांभाळ, आपलं कॅरेक्टर आणि हे सांभाळून काम करायचं, अन्यायाला झुकायचं नाही. आणि तेच माझ्या म्हणजे इतका मनावर बिंबलं आहे की मी त्याच तत्वानेच जगत गेली. मग किती वाटचालीत अडथळे आले तरी मी ते तत्व सोडले नाही. अच्छा, म्हणजे परिवाराची साथ आणि त्यांनी त्यावेळेला दिलेले जे काही 4 वाक्य आहेत, हो, त्या जोरावरती तुमचं सगळं कार्य सुरू आहे. सर्व कार्य. आणि हे सगळं करत असताना जसं राजकारण्यांनी हस्तक्षेप तुम्ही मला 2 वेळा सांगितला, तसं राजकारण्यांची साथ पण मिळाली असेल? हो, मला राजकारण्यांची पण साथ मिळाली. नाथाभाऊ खडसे अर्थमंत्री होते तेव्हा, आमचे तिवारी डॉक्टर अध्यक्ष होते, दिलीप रामू पाटील विद्यार्थी परिषदेचे हे होते. तर माझी बदली मी मुंबईला जेव्हा लागली तेव्हा ह्या सगळ्यांनी मला की नाही, प्रतिभा आता एकटी आहे आणि मुंबईतलं तिला वातावरण सहन होत नाही, इकडे लहान भाऊ आहे, तर तिची बदली. तर माझी बदली अवघ्या स्वतः मला अभिमान आहे की नाथाभाऊ खाली 3ऱ्या मजल्यावरनं 1ल्या मजल्यावर येऊन हायर साहेबांनी विद्यार्थी परिषद असल्यामुळे दिलीप रामू पाटील, आमचे डॉक्टर विश्वासराव पाटील होते इथले विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष, त्यांनी सगळ्यांनी सांगून माझी त्वरित बदली केली. आणि बदली करून मला काही गैरसोय होणार नाही ना. इवन बॉम्बेला जे मी 3-4 महिने काम केलं तर आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना मला मदत करा असं सगळं सांगून मला तेवढं सहकार्य पण मिळालं. जसं राजकारण्यांचं सहकार्य आपल्याला मिळालं, अधिकाऱ्यांची साथ कशी मिळाली? कर्मचाऱ्यांची साथ कशी मिळाली? कर्मचाऱ्यांची साथ तर मला फारच मिळाली, कारण कर्मचाऱ्यांना ते होतं की मॅडम आपल्याबरोबर राहिल्या तर न्याय मिळेल. बऱ्याच वेळा त्यांना काही जास्त बोलता येत नव्हतं किंवा ते स्ट्रगल करायचे, त्यांना फार फिरवलं जायचं वगैरे, तर ते मग माझ्याकडे यायचे. मग आम्ही संघटना म्हणून अगदी त्यांचं काम तळीस जाईपर्यंत संघर्षही करायचो, भांडायचो. पण अधिकारी जे रवंदर साहेब आले, कुट्टे मॅडम आले, आम्हाला वायब साळुंके होते, DP राणा जोशीसारखे CO, रामास्वामीसारखे CO, असे चांगलेही जे CO आले, त्यांनी खरंच कर्मचाऱ्यांच्या जाणीवेने फार मोठे मोठे आमचे प्रश्न सॉल्व्ह केले. आता अलीकडच्या काळात दिवेकर साहेब असतील, आशिया साहेब असतील, अनुकंपाचे विषय त्यांनी फार हे घेऊन लावून धरला. आणि मग कर्मचाऱ्यांसाठी जसं आम्ही सांगितलं करोनात आरोग्य शिबिर, तर अनेक कर्मचाऱ्यांचे डोळे तपासणी आरोग्य शिबिर, समाजसेवा म्हणून रक्तदान शिबिर, नंतर एक जिल्हा परिषदचा लोगो केळीचं झाड आहे, तर आम्ही वृक्षारोपण नाही लावता जिल्हा परिषदच्या आवारात केळीचे झाडं लावायचो. असाही एक नाविन्यपूर्ण उपक्रम केला. सतत 15 ऑगस्टला वगैरे आम्ही अनेक वर्ष रक्तदान शिबिर केले. हे सगळं जे काम तुम्ही करतात हे सामाजिक कार्य आहे. हो. आणि आपण करत आहात प्रशासकीय. तर सामाजिक कार्य आणि प्रशासकीय सेवा ही दोघांची सांगड तुम्ही कशी घातली? सर, प्रशासनात काम करताना आम्ही अधिकारी आहोत, तर आम्ही पण कुठेतरी एक सामाजिक घटक आहोत, एखाद्या समाजातून आलो आहोत आणि आपणही एक व्यक्ती म्हणून आहोत, जरी खुर्चीवर बसलो आहोत. त्यामुळे समाजाला न्याय देता देता त्यांचीही सेवा करायची या दृष्टिकोनातून आम्ही काही कर्मचाऱ्यांचे कार्यसंस्कृतीचे शिबिर पण घ्यायचो. मग आम्ही ही जाणीव करून द्यायचो की ज्या ज्या क्षेत्रात, आता समजा अंगणवाडी पर्यवेक्षकांना मी सांगायची की तुम्ही लहान बालकांसाठी काम करतात, तर ते आपली मुलं आहात, त्यांना चांगलं मिळायला पाहिजे हे सांगायला पाहिजे. कारण आम्हाला मागचे CO पण नेहमी सांगायचे की जर एक इंजिनियर चुकला तर ती बिल्डिंग बनेल, पण ते शिक्षकांनी चुकलं तर एक पिढी. त्यामुळे मी शिक्षकांमध्ये पण फार माझं चांगले रिलेशन होते. शिक्षकांनाही तेच सांगायचे की तुम्ही खऱ्या अर्थाने पिढी घडवा. जरी आपल्याला काही अडचणी असतील, एक वेतनवाढ मिळाली नाही, पगार वेळेवर मिळालं नाही, पण आपलं कर्तव्यात कुठे कमी पडू देऊ नका. कारण आपण एखाद्या समाजातून त्याच ज्यांच्यासाठी काम करतो तशाच घरातनं आपण आलेलो आहोत. तर आपण पगार घेऊन काम करतो, जनतेच्या करामधनंच आपण पगार घेतो आणि आपण चांगल्या पद्धतीने जगतोय, तर त्यांना जी सेवा आहे ती द्यायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून. आणि मग माझा तो स्वभाव बनत गेला. आणि मला वैयक्तिक अडचणी असल्यामुळे माझा स्वभाव असा खरं घडत गेला. तो एवढा कठोर नव्हता, पण नाही, लोकांनी नाही मॅडम खराब आहे. आणि मला व्यक्तिगत संरक्षणासाठी आणि काही कोणाचं खोटं करायचं नाही
याच्यासाठी मला सांगितलं गेलं की तू थोडं कडक राहा, कोणाला झुकू नको, असं मला स्टार्टिंगला सांगितल्या गेलं नाही. एक आमच्या जुन्या सहकारी होत्या, त्या आता वारल्या वाटतं, मोळक मॅडम. तर त्यांनी मला 2 वाक्य सांगितली होती, तुला खरं चांगलं काम करायचं आहे ना, तर तू झुकू नको, कडक, आणि फार कोणाशी एकदम गोड बोलून राहू नको, लोक जास्त मर्जी जिंकतात. तर त्या वाक्याने मी स्टार्टिंगपासून असं सेफ राहण्याचा प्रयत्न करत गेली आणि ते मग लोकांना वाटत गेलं की मॅडम थोड्या कडक आहेत. मग ती एक असं माझा ब्रँड पण बनला की मॅडम फार कडक आहे. तसा माझा हे नव्हतं, मला फार दया येते. कोणी आमच्या सहकाऱ्यांनाही 2-4 वेळा कुणाला फिरवलं तर मला फार राग येतो आणि माझा त्यांच्याशी पण वाद व्हायचा की नाही रे, त्याला फिरवू नको, काम कर. कधी कधी कर्मचाऱ्यांना वाटायचं, अधिकाऱ्यांना पण, की मॅडम लगेच काम करायला लावतात. मला तसं सहकार्य मिळालं. त्यांना माझी भावना आणि माझं काम करण्याची पद्धत समजली की मॅडम दुसऱ्यांसाठी आणि आपल्यासाठीही चांगलं सांगतात. पण मग मला त्यावेळेला प्रशासकीय काम करत असताना सामाजिक सेवेचा सुद्धा भाव तुमच्यामध्ये हा सगळ्या याच्यातून आहे. जरी कडक असल्यात तरी सुद्धा सामाजिक भान ठेवून तुम्ही हे सगळं काम करता. आणि याला सामाजिक कार्य करत असताना संस्थेची, समाजाची सुद्धा तितकीच आवश्यकता असते. त्याच्याशिवाय हे सामाजिक कार्य घडू नाही शकत. तुम्ही जरी समजा कर्मचाऱ्यांना ऑर्डर म्हणून सांगितलं की झाडं लावा, तर ते लावणार नाहीत, परंतु त्याला जर कार्यकर्त्यांनी साथ दिली तर ते निश्चितच अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मग अशा प्रकारचं संघटन तुम्ही सामाजिक कार्य म्हणून कशा पद्धतीने केलं आणि त्याला कोणत्या संस्थेची मदत घेतली का, किंवा कशा पद्धतीने केलं? संघटना म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या जॉब चार्टप्रमाणे त्या संघटना होत्या. त्या संघटनांमध्ये काम करताना अर्थातच त्या लोकांचा मला म्हणजे आता मी जसं अंगणवाडीत काम केलं तर त्या महिलांचं साथ मिळाली. आरोग्यात काम करताना दवाखान्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कामगारापासून त्यांची साथ मिळाली की त्यांच्या लोकांसाठी सगळं करणं. मग त्यांच्या ज्या डिपार्टमेंटला मी गेली तिथल्या लोकांच्या जॉब चार्टप्रमाणे काम करून त्यांचा सहभाग घेतला. म्हणजे मी आरोग्यात काम केलं तर करोना केलं, त्या अंगणवाडी हेल्थ डिपार्टमेंटच्या ज्या सेविका आहे त्यांची स्वतःची, त्या दुसऱ्यांच्या ANM म्हणून दुसऱ्यांचं आरोग्य तपासायला जातात, त्या त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात की नाही, याच्यासाठी पण आम्ही त्यांच्या संघटनांना लावून त्यांची स्वतःची आरोग्याची तपासणी करून घेणं, त्यांना घरोघरी जाऊन ते लसीकरण करायच्या. तर त्याच्यातून मग त्या महिलांनी पण आम्हाला चांगली साथ मिळत गेली. त्या ठिकाणी ज्या समाजासाठी आम्ही काम केलं तिथं सगळ्या समाजाला धरून काम केलं आणि त्या कर्मचाऱ्यांनी पण ती चांगली साथ आम्हाला मिळाली. मॅक्झिमम तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी काम केलेलं आहे हे सगळं. आणि तशाच कर्मचाऱ्यांची संस्था असलेली 33,000 सभासद असलेली या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संस्था असेल अशा माझ्यामध्ये, की त्या संस्थेत गस सोसायटी ज्याला म्हणतात त्या संस्थेच्या आपण 2 वेळा निवडून आलेले आहात. मला त्या कार्याविषयी म्हणजे गस सोसायटीमध्ये तुम्ही डायरेक्टर राहणं आणि त्या ठिकाणी सुद्धा कर्मचाऱ्यांसाठी काम करणं, तर तुमचं गस सोसायटी म्हणून कशा पद्धतीचं काम राहिलं, गस सोसायटी म्हणून तुम्ही निवडून कशा आलात, कारण तिथे खूप मोठं राजकारण आम्ही बघत असतो, तर तुम्ही कशा पद्धतीने निवडून आलात, कसं तुमचं कार्य राहिलं आणि अजूनही तिथे तुम्ही आज डायरेक्टर आहे? सर, गस सोसायटी म्हणजे एकूण 55 डिपार्टमेंटची ती सोसायटी आहे, फक्त सरकारी नोकरांची आहे. आणि त्याच्याबद्दल त्यावेळेला मी 2008ला जेव्हा निवडून आली तेव्हा 44 ते 45,000 सभासद होते. आणि जास्त प्रत्येक वेळेला त्या सोसायटीबद्दल चर्चा व्हायची. आम्ही पाहायचो, आमचे काही कार्यकर्ते म्हणायचे की आपली एवढी मोठी संघटना आहे, आपण करू. मग त्यावेळेला मी सभासद नव्हती 2003ला, तर एक छोटं पॅनल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण ते फक्त जिल्हा परिषद डिपार्टमेंटचं झालं नाही. मग त्यात जाणीव झाली की याच्यात शिक्षक आणि अजून इतरही घटक आहेत. मग आम्ही कर्णिक साहेब असताना मध्यवर्ती संघटना स्टेटच्या ह्याच्यात मला उपाध्यक्षपद मिळालं. मग त्या योगाने अगदी न्यायालयीन विभाग, कोर्टापासून तर महसूल विभाग, MECB असेल, सगळ्या डिपार्टमेंटशी माझा संबंध आला आणि त्या लोकांचे कामं संघटनात्मक म्हणून आणि अशी ओळख झाली. महत्त्वाचं मी शिक्षकांमध्येही काम केलं मग मला तो इतका बेनिफिट मिळाला. मग मला अनेक वेळा सगळ्यांनी सांगितलं की तू याला उभं कर, त्याला, तर तू उभं राहा. मग मी म्हटलं मला फार काही इंटरेस्ट नाही आणि तिथं जे काही वातावरण मी पाहते की हे असं चालतं तसं चालतं, तर मला ते जमणार नाही. आणि पण नाही म्हटले. मग जे आमचे BB आबा, हनुमंतराव पवार असे जे श्रेष्ठी होते त्यांनीच मला घेरलं आणि त्यांनी मला आग्रह केला. सारखं हे दोघं पदाधिकारी मला नेहमी सांगायचे की नाही तू आता उभी राहा तू. आणि मला 2008ला म्हणजे 2005 ते 2006 ते माझ्या संपर्कात आले आणि मला आग्रह करायचे की तू उभी राहा. त्यांनी माझं संघटनात्मक काम,
सगळा स्वभाव आणि सगळं सामाजिक मला जो मदत होती, मला राजकारणातही सगळ्या पक्षांच्या याच्यातून मदत होती, कारण जिल्हा परिषदला सगळ्या पक्षांचे लोक निवडून यायचे सदस्य म्हणून. त्यांचे काही काम प्रत्येक डिपार्टमेंटला असायचे, मग माझी स्पष्ट भूमिका, त्यांचं करणारं काम, अशा याच्यातून पण मला सगळ्यांची ओळख झाली. आणि मग त्यामुळे आमचे हनुमंतराव पवार शिक्षक नेते होते, त्यांनी मला फार आग्रह करून मग या पॅनलला. तसे माझे नातेवाईक होते बी पाटील, तेही मला नेहमी म्हणायचे, पण त्यावेळेला एवढं पॅनल आणि काय तर जे, आणि मी शिक्षणला होती, मग आमचे काही विस्तार अधिकारी शिक्षक संघटनांमुळे त्या हमा पवार म्हणून होते, त्यांच्याशी जवळ होते. मग त्यांनी मला त्यांच्याकडे नेलं. ते एकदा ऑफिसला आले, आमची अशी मुलाखत झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याच गटात उभं राहा. मग त्यावेळेला एक चला आपण प्रयत्न करूया म्हणून मी उभी राहिली. आणि त्यावेळेला वाटलं की एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचंही आपल्याला इथं आर्थिक मोठी सोसायटी आहे, आशिया खंडातली ही पहिली सोसायटी आहे, तर आपल्याला सभासदांचंही आर्थिक हिताचं काही काम करता येईल, एक नाविन्यपूर्ण काम करता येईल, अशा दृष्टीने मी 2008ला उभी राहिली. आणि सर आनंदाने आणि अभिमानाने सांगते की मला इतक्या डिपार्टमेंटचा अनुभव, इतक्या डिपार्टमेंटची साथ, इतरही डिपार्टमेंट महसूलपासून तर सगळ्या डिपार्टमेंट, मला नंबर 1ची मतं राहायची. ह्याही वर्षी प्रत्येक वेळेला ज्यांच्या नातेवाईकांचे मुलं तिथं लीडर, तिथं सभासद असायचे, शिक्षक जास्त असायचे. पूर्वीपासून असं म्हटलं गेलं की ती शिक्षकांची सोसायटी, तरी पण मला भरभरून शिक्षक, प्राथमिक असो माध्यमिक असो, कर्मचारी, शिपाई, सफाई कामगार, सगळं जे आहे तुम्हाला ते कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही केलेलं काम आणि तुमच्यावर दाखवलेला त्यांनी विश्वास, यामुळे तुम्हाला एक नंबरची मतं मिळत गेलेली. असं कोणतं काम तुमच्या हातून या गसू सोसायटीच्या माध्यमातून झालं की ते तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे? गसू सोसायटीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेला पण कर्मचाऱ्यांच्या याच्यासाठी मयत जर आमचे काही कर्मचारी झाले तर त्यांना फार पूर्वी त्यांचे पगार कमी होते तर निधी कमी असायचा. मग आम्ही सारखं त्यावेळेला थोडं हे जुने लोक आमचे लीडर होते, त्यामुळे ते त्यांच्या विचारांनी काम करायचे. मग आम्ही आमच्या पिढीने 2008, 2009, 2010ला पण तो मोठा निर्णय घेतला. त्यावेळेला 25-30 हजार अशी मदत न देता 1.5 लाख रुपये मदत द्यायची. विशेष कर्ज त्यांच्यावर असेल तर ते सूट करायचं. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे माझा प्रशासकीय अनुभव होता काम करण्याची, तर मग काही लोक आमच्याकडे सोसायटीत असं काही फक्त प्रिंटिंग प्रेस म्हणजे छपाईवर खर्च करणं किंवा त्याच सभा घेऊन त्याच्यावर मोठा खर्च करणं मोठं, तर याच्यात काही वेगळं नाविन्यपूर्ण करता येईल का असा आम्ही विचार केला. आम्ही की सभासदांसाठी कुठे प्रशिक्षण संस्था काढायच्या, सभासदांच्या मुलांसाठी अभ्यासिका काढायच्या की MPSC वगैरे खेड्यातले मुलं असतात, तर असे अनेक विषय आम्ही मांडले आणि त्यांना फार पटकन नाही पण कालांतराने हे केलं. आणि आता ह्या वर्षी तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला की आमच्याकडे सोसायटीमध्ये फक्त 2 जामीनदारांच्या सह्यांवर कर्ज मिळतं 15 ते 20 लाख रुपयापर्यंत. अशी कोणतीच बँक, कोणतंच हे नाही की 2 त्या डिपार्टमेंटच्या लोकांची सह्या असल्या साक्षीदार म्हणून, जामीनदार म्हणून, की त्यांना कर्ज मिळतं. कोणती प्रोसिजर फी नाही, कोणते जास्त कागदपत्र नाही, 2 सह्या, आमच्या साहेबाची पगाराची सही, याच्यावर आम्ही कर्ज देतो. तर एवढा विश्वास आणि एवढा सभासदांचा विश्वास आहे. पण मग कालांतराने आमचे काही कर्मचारी जर मयत झाले ॲक्सिडेंटली किंवा काही वेगळ्या कारणाने, तर त्यांच्या जामीनदारांना ते सारखं फिरायला लागायचं आणि मग जामीनदार अडकायचं आणि त्यांना कर्ज मिळायचं नाही. म्हणजे तो कर्ज घेणारा जायचा, त्याच्या फॅमिलीकडनं कर्ज भरलं जायचं नाही. मग आमचे जे मदतीने मैत्रीपूर्ण मदत करायचे ते अडकायचे, मग ते सारखा तगादा लावायचे. मग त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा? कधी कधी काही कर्मचारी थोडं काही व्यसनाधीन असले, गरीब परिस्थिती असले तर कर्ज जास्त आणि त्यांचा पगार कमी, तर मिळायचं नाही. आता कोणी मानधनावर असलं तर त्यांना ते पेन्शन योजना नव्हती तर त्यातूनही काही काढता यायचं नाही वसुली. मग आम्ही सगळ्या मिळून एक मोठा निर्णय घेतला गेल्या 2-3 वर्षात की जो जामीनदाराला सूट देण्यासाठी आणि त्या फॅमिलीला मदत करण्यासाठी, म्हणजे तो मरून गेल्यानंतरही फॅमिलीला कर्ज फेडू नये, त्याला आधार मिळावा, पूर्ण 100% कर्जमाफी केली. हो, अशी आशिया खंडातली ही पहिली पतसंस्था आहे. आणि आम्ही गेल्या 3-4 वर्षात फार लोकांना, 400-500 लोकांना तो लाभ दिला की त्याच्या फॅमिलीला मग कोणताच बोजा नको, पूर्ण कर्जमाफी. आणि हे सगळी सामाजिक कार्य असेल किंवा तुमचं प्रशासकीय कार्य असेल, हे सगळे प्रेरणादायी आणि एक प्रभावी असं सगळं काम आहे. कोणी पाठ थोपटली का तुमची कधी, किंवा तुम्हाला पुरस्कार दिला का, किंवा तुम्हाला गौरव केला का, काही सन्मान केला का? मला फार पुरस्कार मिळाले सर. म्हणजे
माझ्या प्रशासकीय कामात मी ठेवलेली शिस्तबद्धता आणि मी फार काम करण्यात स्वतःला झोकून द्यायची. अगदी माझ्याकडे असलेलं काम अहोरात्र करणं, कर्मचाऱ्यांकडनं शिकून घेणं आणि काही कर्मचाऱ्यांना शिकवणं, याच्यातून मी जे काम केलं ते 2007-08मध्ये आमचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार घोषित केला होता, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार. आणि मला आनंद आहे की मला 2008मध्ये पहिला पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेला शरद पवार साहेब, विलासराव देशमुखजी मुख्यमंत्री होते, शरद पवार साहेब आपले कृषी मंत्री होते आणि आमचे ग्रामविकास मंत्री मोहिते साहेब होते. त्यावेळेला मला आपल्या जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्राचा उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा एक जाणीव पुरस्कार मला मिळाला आहे, सांस्कृतिक विभागाचा जाणीव पुरस्कार होता. मी जे अंगणवाडी महिलांसाठी काम केलं आणि ह्या सगळ्या क्षेत्रात काम करताना अशी सामाजिक आवड येतं, थोडं प्रशासकीय अडचणी, काही कर्मचाऱ्यांचा अभाव, अशा याच्यातून आपण कुठेतरी सगळ्यांनी, माझ्या मैत्रिणींनी पण विचार केला की आपल्याला सोशल प्लॅटफॉर्म स्वतःचा तयार करायला पाहिजे. कारण मी आरोग्यातून गेल्यावर मला आरोग्याचं शिबिर घ्यायचं असेल तर त्यावेळेला तिथं जी मदत मिळायची साहित्याची ती मिळणार नाही असं. मग त्या 2-4 मैत्रिणी आम्ही जमलो आणि आम्ही एक 7 जणांचा ग्रुप करून प्रतिभा फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्था पण काढली की त्या व्यासपीठावर आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करता येईल. मग त्या फाउंडेशनच्या मार्फत मी स्वतः मग 2011ला ते फाउंडेशनची निर्मिती केली. 10ला रजिस्ट्रेशन केलं. 11ला त्यावेळेला आमच्या अध्यक्ष होत्या स्मिताताई, तर आम्ही ते उद्घाटन केलं आणि फाउंडेशनच्या मदतीने आरोग्य शिबिर घेणं, विशेषतः ज्या भांडी घासतात किंवा ज्या झोपडपट्टीतल्या, त्यावेळेला नुकतीच ती आपली तिकडे झोपडपट्टी झाली होती, तर त्या महिला स्वतः घरकाम करतात, स्वतःसाठी त्या आरोग्याचं काही करत नाही, म्हणून आम्ही सुरुवात केली की त्यांचं आरोग्य शिबिर घ्यायचं. मग आरोग्याच्या ज्या मेडिकल स्टोअर्स आहेत बंगाळे म्हणून, त्यांच्या युनियनची मदत घेऊन आम्ही फार मोठ्या प्रमाणावर औषधी जमा केली. आणि त्यावेळेला उदयसिंग पाटील, आपल्याकडे एक सोनटक्के मॅडम होत्या, काही आमचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी DHO यांनी सगळ्यांनी मदत करून आम्ही मोठ्या प्रमाणावर म्हणजे दलित वस्तीतलं आणि भांडेवाल्या महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतलं केमिस्ट भवनला आणि त्यांना जवळजवळ 55,000 रुपयाची औषधी वाटप केली आम्ही. मग त्याच्यानंतर थोडं आर्थिक पण हे व्हायचं. मग मी स्वतः ठरवलं की मी आता थोडी सेटल झाली आहे, माझे बरेच प्रमोशन पण झाले, पगार चांगला आहे, तर 2013पासून मग मी स्वतः ठरवलं की माझ्या पगारातले 3 पगार मी कोणत्या तरी सामाजिक कामासाठी खर्च करेल आणि मी ते आजपर्यंत करते. तर त्यात मग पण मी असा कुठे त्याचा उल्लेख करत नाही, गाजावाजा करत नाही. मग त्यावेळेला त्या महिलांचा डोळ्यांचं ऑपरेशन करून देणं, त्या महिलांना म्हणजे त्यांना दिसत नाही तरी ते भांडी घासतात, तर त्यांचं शिबिर घेणं, कधी कांताईच्या मदतीने, कधी त्यांना चष्मे पुरवणं, त्या लहान मुलांच्या औषधी पुरवून देणं, त्यांना काही ऑपरेशनला कुठे जावं लागलं तर ते देणं, आता हे साईबाबा ट्रस्ट शिर्डीला इकडे तिकडे त्यांना घेऊन जाणं अशासाठी. आणि मग नंतर थोड्या गरीब, आता जसं खूपचंद सागरमल वगैरे आहे, अशा जिथं गरिबाचे मुलं आहेत त्या एरियात, तर तिथं मग मी दप्तर वाटप करणं, वह्या वाटप करणं, किंवा मग त्यांना एखाद्या वेळा मिष्टान्न देणं, काही असं ठरलं की ते जर खाऊ शकत नसतील तर एखाद्या वेळेला त्यांना महिला दिन असेल तर त्या महिलांना काहीतरी वस्तू देणं, असं छोटंसं काम एक खारीचा वाटा म्हणून करतं. प्रतिभाताई, तुम्ही आता शेवटच्या निवृत्तीच्या कार्यकाळामध्ये BDO म्हणून त्या ठिकाणी आहात, क्लास 1 अधिकारी म्हणून आज आपण कार्यरत आहात त्या ठिकाणी, आणि ते पोस्ट तुम्ही गेल्या साधारण एक 6-7 महिन्यापासून त्या ठिकाणी असाल. तर तिथला अनुभव आणि एरंडोलचं सगळं तिथलं काम आणि BDO ही पोस्ट तुम्ही सांभाळत आहात, ती त्या पदाविषयी, त्या कार्याविषयी, शेवटचं पद हे प्रशासकीय पद हे सोडत असतानाची तुमची भावना ही कशा पद्धतीची? मी अगदी प्रशासकीय म्हणजे सहाय्यकपासून ते सहाय्यक प्रशासन अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी आणि गटविकास अधिकारी ह्या क्लास 1 पोस्टपर्यंत कामकाज केला. तर मला सगळ्या कामातल्या सगळ्या डिपार्टमेंटला काम केल्यामुळे मला सगळ्या विषयांचा अनुभव होता. आणि पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणजे हे तालुक्याचं मुख्य कार्यकारी अधिकारीसारखं पद असतं आणि त्यात 15 डिपार्टमेंटचं काम करायला लागतं. आणि मला आनंद होतो आहे की मला अल्पावधीत हे पद मिळालं, पण मला बोदवडचाही चार्ज देण्यात आला. आणि बोदवड असा तालुका म्हटला जातो की जिथं काम करणं अशक्य आहे, तिथं बऱ्याच गोष्टींची मानवा आहे आणि वेगळ्या प्रकारे काम करण्याची पद्धत आहे. पण मला अगदी 15-20 दिवस आणि 1 महिना तो
मी 4 सांभाळला, तर बोदवडला पण फार गरिबांसाठी काम करण्याचा मला, विशेषतः कर्मचारी सगळ्या यांच्यासाठी काम करण्याचा मला अनुभव मिळाला. आणि त्याही परिस्थितीत माझं जे वातावरण मला जे म्हणजे तिथले आमदारांपासून खासदार रक्षाताईंनी स्वतः माझ्याबरोबर सभापतीपदी काम केलं आहे. त्यांनी मला हून शिक्षण विभागाला घेतलं होतं. त्यामुळे मला तिथं असं सांगितलं जायचं की बोदवडला फार त्रास आहे, पण मला तो त्रास जाणवला नाही. उलट जे काही चुकीचं काम करायला मला भाग पाडत होते ना, त्यावेळेला त्या राजकीय लोकांनीच सांगितलं का त्या मॅडम ॲडजस्ट करत नाही, तुम्ही थांबून जा. तर चुकीचं काम करायला जे इतरांवर प्रेशर यायचं ते मला आलं नाही. आणि तोच अनुभव मला एरोंडलला पण आला. एरोंडल, धरणगाव आणि जळगाव माझं असं बालपणाशी जुळलेलं हे गाव होतं. आणि मग मी ज्या ज्या ठिकाणी आता BDO म्हणून पण गेली, तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटला त्याच कर्मचाऱ्यांनी मला ओळखलेलं होतं, संघटनात होते. तर मला पटकन माझ्या जाण्याच्या आधीच आणि मला नाही मॅडम कडक आहे, मॅडमला ही शिस्त लागते म्हणून आपोआप ते वातावरण तिथं तयार व्हायचं आणि शिस्तीत लोक काम करायला लागायचे. त्याचाही मला फार चांगलं साथ मिळाली. त्यांना कळायचं की माझा स्वभाव असा आहे, मॅडमला आता ते चालत नाही. इवन स्वच्छता चालते तर स्वच्छतेपासून. एरोंडलला मी ज्यावेळेला गेली त्यावेळेला अगदी भंगार असं कुठेतरी पडलेलं वॉल कंपाऊंडमध्ये घाण असं. पण मी ज्यावेळेला चार्ज घेतला त्यावेळेला मी एकचदा सूचना दिली आणि दुसऱ्या दिवशी साऱ्या कर्मचाऱ्यांनी अगदी नगरपालिकेचे लोक आणून सर्व केलं. कितीतरी वर्षाचं भंगार होतं ते निर्लेखनाला मी काढलं. आणि सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आता घरकुलाचा आहे आणि सतत सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या योजनेचं नाव बदलवलं. ती योजना बदल करण्याचा जो हे केला, तर नेमकं आमच्याकडे 9 ते 10 हजार घरकुलांचं टार्गेट होतं. तर CO, प्रकल्प संचालक यांच्या सगळ्यांच्या याच्याने ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी मला चांगलं काम करता आलं. मी ग्रामसेवकांच्या मदतीने वारंवार मिटिंगा घेतल्या. खरं म्हणजे शेवटचा निवृत्तीचा काळ अगदी आनंदाचा, रजा उपभोगण्याचा असतो. पण मी ठरवलं की हे चांगलं काम करण्याची मला शेवटची संधी आहे. इवन मी माझी अजून पेन्शन केस भरली नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करू. सिवोनचाही जास्त आग्रह असल्यामुळे घरकुलांबाबत, शौचालय, पाणी पुरवठा या सगळ्या गोष्टीत मला आणि माझी ओळख, राजकीय माझं ओळख या सगळ्या याने एरोंडलला मला समाधान होईल असं मी चांगलं काम केलं. आणि तिथले कर्मचारी, ग्रामसेवक सगळेजण आता मला सहकार्य करून सांगतात की मॅडम तुम्ही 2 महिन्यात वातावरण बदलवलं. उलट मला अशी काही राजकीय लोक यांचं आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही 2 वर्ष राहिले असते तर आपला तालुका अजून 1 नंबर आला असता. अगदी 45 ते 50% घरकुलं होते. आज आम्ही ते 70-80% अगदी 1-1.5 महिन्यात आणले. मी कालच 700 लोकांच्या घरकुलांचे पैसे टाकून आली ऑनलाईन, की जे 6-6 महिने मिळालेले नव्हते. मला आनंद आहे की ज्या गरिबांसाठी मी काम करण्याचा वसा आधी पाडून घेतला होता आणि मला ती आवड होती, तर ते काम करायला मिळालं. शाळेशी माझी अटॅचमेंट होती. प्राथमिक शाळांमध्ये जे जे निर्लेखनाचे विषय होते, पडक्या शाळा होत्या, सगळं ग्रामसेवकांच्या सहकार्याने याद्या मागवल्या, ते करण्याचा प्रयत्न केला. दलित वस्तींचे प्रस्ताव लवकर पाठवले. म्हणजे जेवढं सामाजिक आणि कर्मचाऱ्यांच्याही सगळ्या कामं मी करून दिले. मी शेवटच्या क्षणापर्यंत ते करून देईल आणि मला त्यात आनंद पण आहे आणि चांगली साथ पण आहे. आता हे सगळं काम डोळ्यासमोर सगळं आणलं असताना आता तुम्ही निवृत्त होत आहात. निवृत्त्याच्या या उंबरठ्यावर उभं असताना तुमचं बालपण तुम्हाला आता कसं आठवत आहे? माझं बालपण मला आठवतं. म्हणजे माझं फार मोठं बालपण नाही आठवत, पण मी लहान असताना आम्ही चोपड्याला राहायचो. तिथून मग माझे वडील जिल्हा परिषदला असल्याने आम्ही धरणगावात आलो. त्यावेळेला मी अवघ्या 3रीत होती. मग त्यावेळेला पण मी घरात आवडती म्हणजे लाडकी होती. भाऊ आणि ते बाहेरच होते. तर मग मला बालपण माझं असं म्हणजे आमचं मध्यमवर्गीय कुटुंब होतं. पण घरात असं आनंदी वातावरण, छोटं कुटुंब, पण प्रामाणिकपणा आईवडिलांचं पण असं. आणि असं वातावरण कधी नाही की कोणी फसवतं आहे, कोणाला असं अगदी निरागस हे होतं. आणि त्यामुळे मी असं स्पोर्ट्समध्ये पण मला आवड होती. तर असं माझं निरागस आणि असं हे चांगलं बालपण गेलं. त्याच्यातून मग विद्यार्थी दशेत विद्यार्थी परिषदेत आली. मग त्या कॉलेजच्या निवडणुका मी 11वीला पहिल्यांदाच बिनविरोध एलार झाली, लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह. मग त्या गोष्टीने विद्यापीठ निवडणुका, मग सिनेट निवडणुका, मग तो राजकीय प्रवास, मग त्याच्यातून ते सगळं विद्यार्थ्यांना गोळा करणं, त्यांना बाजूला ठेवणं, कुठे पळवाटा काढणं, या सगळ्या योगायोगाने गोष्टी आल्या. मग ते विद्यार्थी आणि बालपण असं एकत्र माझं चांगलं गेलं. आणि खरं त्याच याच्यातून मी घळत गेली की प्रामाणिक राहायचं हा आईवडिलांचा पण संदेश होता. आणि आम्ही सुखी होतो. फार श्रीमंत नव्हतो, पण अगदी आनंदी होतो. असं आता येणारे जे कर्मचारी असतील, जे आता या प्रशासकीय सेवेत येऊ इच्छित असतील, तुम्हाला जसं आईवडिलांनी संदेश दिला की प्रामाणिक राहणं, कणखर राहणं, न झुकणं, असे सगळे संदेश तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सगळे आले. तुम्ही आता या सगळ्या येणाऱ्या स्टाफ, येणाऱ्या कर्मचाऱ्यांना
किंवा या प्रशासकीय सेवेत काम करण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्यांना, करत असणाऱ्यांना किंवा सामाजिक कार्य करणाऱ्यांना काय संदेश देणार? माझा मोलाचा सल्ला राहील सर, की आता थोडी बदलती परिस्थिती आहे. आम्ही ज्या परिस्थितीतून घडलो, आपली पिढी जी आहे ती सगळ्या टप्प्यातून वाढून आली. आपल्याला दुष्काळ कळला, परिस्थिती कळली, श्रीमंती कळली, आनंदही कळला आणि समाजातून मिळणारी साथ पण मिळाली, भावना कळल्या लोकांच्या. आपण एक चांगल्या पद्धतीने जगलो. पण आता ह्या डिजिटल युगात वाढत्या प्रगतीत माणूस माणसापासून दूर जातो आहे. मोबाईललायझेशन झालं आहे. आता विद्यार्थी दशेत पण विद्यार्थ्यांनाही विद्यार्थीपणाची जाणीव नाही. आईवडिलांना करिअरची जास्त जाणीव असल्याने कुटुंबातही एकत्रीकरण नाही. आणि त्या दृष्टीने मी एक संवादही राम तीर्थकर म्हणून होत्या, त्यांचं एकत्र कुटुंब पद्धती याच्यावर आम्ही एक फाउंडेशनमार्फत संवाद ठेवला होता, की आता विभक्त कुटुंब पद्धती, एकच मूल पाहिजे. याच्यातून काय होतं आहे की मुलं एकलकोंडे होतात, ते हट्टी होतात ते, आणि अनुकंपातली मुलं आमच्याकडे जी येतात त्यांना सरळ सरळ नोकरी मिळते. त्यामुळे त्यांना अशी जाणीव नसते. नोकरी मिळाली पण नोकरी ही समाजसेवेसाठी आहे, आपल्या उदरनिर्वाहासाठी आहे. कुटुंब सामान्यासाठी जसा आर्थिक आधार आहे तसं इतर समाजाला आधार देऊन त्यांच्या सेवा करण्यासाठी आहे. असा थोडा दृष्टिकोन कमी होतो आहे. तर माझ्या सहकाऱ्यांना ते की आपल्याला नोकऱ्या मिळाल्या आहेत तुमच्या टॅलेंटमुळे, तुमच्या परीक्षांमुळे किंवा तुमच्या आईवडिलांच्या पुण्याईने. तर नोकरी करताना आपण सामाजिक घटक आहोत. आपण चांगली नोकरी करतो आहे, आपल्याला पगार मिळतो आहे, तो समाजाच्या कररूपी याच्यातून मिळतो आहे. तर आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो. किमान फार सेवा नाही केली पण येणाऱ्याचं समाधान होईल आणि येणाऱ्याला त्याचं जे काम आहे ते पटकन सुखकर होईल, एवढा जरी भाव ठेवला आता कर्मचाऱ्यांनी तरी अनेक वेळा समाजात समाधानाचं वातावरण. तुमच्या निवृत्तीनंतरचा कार्यकाळ कसा असेल? मला आता निवृत्तीनंतर माझा प्रशासकीय अनुभव, सोशल अनुभव याच्यातून मी समाजासाठी काहीतरी काम करावं. त्याचबरोबर जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी पण एक प्रबोधनात्मक काही लहान मुलांसाठी संस्कार केंद्र आणि एक वेगळ्या याचं मला काम करायला आवडेल, की समाजाची माझ्या हातून सेवा घडेल आणि थोडं काही नव्या पिढीला घडवता आलं तर असं मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण वर्ग घेणं, मोठमोठे काही शासनाच्या मदतीने काम करता आले, काही गरिबांसाठीही काम करता आले, तर असे प्रोजेक्ट राबवण्याचाही माझा मानस आहे. आणि जेणेकरून मी जे शिकली घडली तर माझा एक खारीचा वाटा अजूनही शेवटपर्यंत समाजामध्ये राहावं, समाजाची साथ मला मिळत राहिली, अजूनही मिळेल आणि ते मिळत राहावं, मी त्यांची सेवा करावी अशी माझी प्रामाणिक. धन्यवाद प्रतिभाताई. खूप अतिशय महत्त्वपूर्ण असा हा त्यांचा 30 वर्षाचा सगळा कार्यकाळ आपल्यासमोर त्यांनी दिला. त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेला संघर्षमय प्रवास हा सगळा जर लक्षात घेतला असता याच्यातून त्या ज्या स्वतः उभ्या राहिल्यात, यशस्वीपणे आज ते निवृत्त होत आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मिती लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.